नमस्कार, मी गौरव मानकर ॲट पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। या निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघाचे विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे। त्यासाठी आमची प्रचंड मेहनत आहे। त्यामुळे आमचा उत्साह वाढवण्यासाठी कृपया हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राइब करा। महाविकास आघाड़ी क्यों हारी होगी, आपको क्या लगता है? मशीन में फॉल्ट है। हाँ, ईवीएम में कुछ ना कुछ फॉल्ट है। ये कई लोग हैं ना, ये चोर लोग हैं ना, ये चोर लोग, इनको दिखता है कि ईवीएम खराब है। कर्नाटक में ईवीएम खराब नहीं था, झारखंड में वहाँ पर ईवीएम खराब नहीं है, वायनाड में ईवीएम खराब नहीं है। ये चोर लोग है। ये आधी मलाई मिल रही ना उसको, ये महिला का वोट है। ये लहू में भीगी हुई आस्तीन जीत गई, लहू में भीगी हुई आस्तीन जीत गई, चुनाव हार गए सब मशीन जीत गई। जेव्हा जेव्हा निवडणुकींचा निकाल लागतो आणि विरोधी पक्ष हरतो तेव्हा सुप्रसिद्ध गझलकार राहत इंदोरी यांच्या या शेरची नेमकी आठवण येते। आताच्या महाराष्ट्राच्या निकालानंतर देखील विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका घेण्यात आली आहे। मतमोजणी वेळी चार्जिंग 99% कशी, मतदान आणि मतमोजणीच्या आकडेवारीत फरक कसा, माझ्याच बूथवर मलाच मत नाही, अशी सगळी प्रकरणं पुढे येत आहे। या आरोपांना देखील निवडणूक आयोगानं एका शेरातूनच उत्तर दिलं आहे आणि ते म्हणतात, अधूरी हसरतों का इल्जाम हर बार हम पर लगाना ठीक नहीं, अधूरी हसरतों का इल्जाम हर बार हम पर लगाना ठीक नहीं, वफा खुद से नहीं होती, खता ईवीएम की कहते हो। निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी या पद्धतीनं विरोधकांना मागच्या निवडणुकीच्या वेळी उत्तर दिलं आहे। परंतु सर्वसामान्यांच्या मनात एकच प्रश्न येत आहे की खरंच मी दिलेलं मतदान हे माझ्याच उमेदवाराला गेलं की भलत्याच उमेदवाराकडे गेलं, खरंच ईव्हीएम मध्ये घोळ आहे का, महायुती ईव्हीएमच्या भरोशावर निवडणूक जिंकली का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करूया। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी लोकमत वृत्तपत्रात एक बातमी प्रकाशित झाली आणि एकच खळबळ उडाली। ती बातमी होती मतदान आणि मतमोजणीच्या आकड्यात झालेल्या घोळाची। या बातमीनुसार राज्यातील 95 विधानसभा मतदारसंघात मतदान आणि मतमोजणीत तफावत आढळली। 19 मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा ईव्हीएम मध्ये जास्त मतं आढळली, तर 76 मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा ईव्हीएम मध्ये कमी मतं आढळली आहे। विशेष म्हणजे या सगळ्या मतदारसंघात सर्वाधिक महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। त्यामुळे निकालामुळे आधीच चिंतेत असलेल्यांना आणखी धक्का बसला। त्यात भर म्हणजे आणखी एक दुसरा रिपोर्ट द वायर या डिजिटल न्यूजनं उघड केला। त्यामध्ये देखील मतदान आणि मतमोजणीत तफावत असल्याचं सांगण्यात आलं। रिपोर्टनुसार राज्यात एकूण 76.5% इतकं मतदान म्हणजेच 6,40,88,195 इतकं मतदान झालेलं आहे। त्यात 3,06,49,318 पुरुषांचं मतदान आणि 3,34,67,057 इतक्या स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला। आता पुरुष आणि स्त्रियांच्या एकूण मतदानाची बेरीज केली तर ती होते 6,45,92,508 इतकी। रिपोर्टनुसार एकूण मतदानाची आकडेवारी आणि पुरुष आणि स्त्रियांची केलेली बेरीज यात जवळपास 5,04,313 मतांचा फरक आढळतो। त्यामुळे ही 5,04,313 मतं जास्तीची कुठून आली असा प्रश्न द वायरनं उपस्थित केला आहे। प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी यामध्ये जी तफावत आढळली आहे यावर राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली असून आकड्यांमधील तफावतीच्या तक्रारी कुठेच नाही असं आयोगानं लोकमत या वृत्तपत्राला सांगितलं आहे। तसंच द वायरच्या रिपोर्टचं देखील आयोगानं खंडन केलं असून त्या आकडेवारीत पोस्टल मतं जोडली नसल्यानं हा फरक आढळत असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे। त्यामुळे हा मुद्दा काहीसा आता बाजूला पडला आहे। मतदानाची आकडेवारी आणि मतमोजणीच्या आकडेवारीतील फरक हा झाला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा आहे ज्या बूथवर उमेदवार रिंगणात आहे त्याला त्याच्याच बूथवर 1 किंवा 2 अशी मतं मिळाली आहे। मनसेचे दहिसरचे उमेदवार राजेश येरुणकर यांनी हा प्रकार उघड आणला आहे। दहिसर मतदारसंघात येरुणकर यांनी 3ऱ्या क्रमांकाची मतं घेतली आहे। त्यांच्या घरी त्यांची आई, पत्नी, मुलगी आणि ते स्वतः असे एकूण 4 मतदार आहेत, परंतु त्यांच्या बूथवर त्यांना फक्त 2च मतं मिळाली आहे। मग माझी आई किंवा पत्नी यांनी मला मत दिलं नाही का, असा प्रश्न उपस्थित करत ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। तुम्हीच बघा त्यांचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी राजेश येरुणकर, 153 दहिसर विधानसभेचा मनसेचा उमेदवार। आता मतमोजणी सुरू होती। आतमध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शनास आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे। त्याचं कारण एवढा त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली
त्या मशीनला 3 सील असतात. एका मशीनला एकच सील होतं. त्यांना विचारण्यात आलं एकच सील का, तर त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर हा एकच असू शकतं. त्यामुळे एक गोष्ट झाली, प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते, तर काही मशीनचं चार्जिंग 99%, काही मशीनचं चार्जिंग 70%, काहीचं 60%. अहो एवढ्या 2-2 दिवस मशीनचा चार्जिंग 99% कसं असू शकतं? संशयास्पद गोष्ट आहे. सगळ्यात मोठी गोष्ट, मी जिथे राहतो, माझं घर, माझ्या घरात 4 मतं, माझी आई, माझी मुलगी, माझी पत्नी आणि मी, तिथे आम्हाला काही 2च मतं. म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदानच केलं नाही, की मी स्वतःला मतदानच केलं नाही. अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे. यासोबतच ईव्हीएमची बॅटरी मतमोजणी वेळी 90% चार्ज कशी असे आक्षेपही घेण्यात आले. लोकसभा निकालात देखील असेच आक्षेप घेण्यात आले होते. राजेश येरुणकर यांनी देखील याबाबतची विचारणा केली आहे. तर बॅटरी चार्ज असणे आणि मतदानात घोळ असणे याचा काही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं आहे. या सर्व निकालामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि अधोरेखित करणारा निकाल म्हणजे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा लागलेला आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील याकडे लक्ष वेधलं आहे. नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय झाला आहे. मात्र तेथील सर्वच विधानसभेत काँग्रेस पराभूत झालेली आहे. एकच मतदार एकाजवळ एक दोन्ही ईव्हीएम, तरी लोकसभेला काँग्रेस आणि विधानसभेला भाजपाला कौल कसा, हा नांदेड पॅटर्न नेमका काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पराभूत झालेल्या 3ही पक्षातील उमेदवारांनी ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केलेली आहे. तर दुसरीकडे झारखंड, वायनाड या ठिकाणी इंडिया आघाडीचा विजय झाला आहे. मग त्या ठिकाणी ईव्हीएम नव्हतं का? ज्यावेळी काँग्रेस जिंकतं त्यावेळी सर्व बरोबर आणि पराभूत झाल्यास ईव्हीएम जबाबदार, असा प्रतिप्रश्न देखील माहितीकडून करण्यात आला आहे. असं असलं तरी येणाऱ्या काळात इंडिया आघाडीनं ईव्हीएम विरोधात लढा देण्याची भूमिका घेतली आहे. ईव्हीएम हॅक संदर्भात सध्या तरी कोणतेही सबळ पुरावे नसले तरी अनेक सिव्हिल सोसायटी आणि राजकीय पक्षांनी ईव्हीएम बॅनसाठी जनआंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान ईव्हीएम बॅन संदर्भातील एक याचिका नुकतीच सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यामुळे पुढील काळात ईव्हीएमचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.